राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानानंतर सर्व 288 मतदारसंघात उद्या सकाळी मतमोजणी होणार आहे। एकाच टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची तसंच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्याच होणार आहे। मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलं असून प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। उद्याच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी म्हटलं आहे। मागच्या इलेक्शन पर्यंत 61% होते, आता 66% मतदान झालेलं आहे। 5% वाढलेले म्हणजे साधा नाहीये, 50 लाख मतदार जास्त मतदान केलेले आहे। तसेच महिला मतदार सुद्धा मोठ्या संख्येने पुढे आले, त्यांच्यामुळे सुद्धा मतदानाचे टक्के वाढलेले आहेत। आपल्या राज्यामध्ये 6500 टीम 6500 टेबल काउंटिंगसाठी तयार राहणार। 4000च्या आसपास ईव्हीएम काउंटिंगच्या टीम आणि टेबल्स राहणार आणि 2500 के आसपास पोस्टल बॅलेटच्या काउंटिंगसाठी टीम तयार राहणार। सर्व तयारीच्या नंतर 8 वाजता ठीक 8 वाजता पूर्ण राज्यामध्ये काउंटिंग सुरू होतील। पहिला पोस्टल बॅलेटचा काउंटिंग सुरू होणार आहे। 30 मिनिटांनंतर 8:30 पासून ईव्हीएमच्या काउंटिंग सुरू होणार आहे। त्यांच्यासाठी पूर्ण तयारी झाली। कडेकोट बंदोबस्तात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवण्यात आली आहेत। ही यंत्र असलेल्या खोल्यांमध्ये पोलिसांबरोबरच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे। मतदान यंत्रांबाबत कोणतीही गडबड होऊ नये यासाठी 24 तास सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत। निवडणूक आयोग, पोलीस नियंत्रण कक्ष त्यावर लक्ष ठेवून आहेत। राज्यभरातल्या सर्व 288 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल। टपाली मतपत्रिकांची मतमोजणी आधी होईल, त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होईल। 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी निरीक्षक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 2 मतमोजणी निरीक्षक नेमले गेले आहेत। मुंबई उपनगर, जिल्हा आणि शहर असे मिळून एकूण 36 मतदारसंघांवर मतमोजणी होणार असून प्रत्यक्ष मतमोजणीसाठी 2700हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर सुमारे 10,000 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत। इतर जिल्ह्यातल्या मतदारसंघांमध्येही चोख व्यवस्था ठेवण्यात आली असून ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या तयारीची पाहणी केली।